नमस्कार. जर तुम्हाला डायबिटीज आहे आणि तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुमच्या मनात एक मोठा प्रश्न असतो, की नेमकं काय खावे? भात पूर्ण बंद करावा का? फळं चालतात का? कीटो डाएट करावं का? इतके कन्फ्युजन आहे. म्हणून आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, की डायबिटीजमध्ये वजन कमी करण्यासाठी खरोखर बेस्ट डाएट कोणता? आणि लक्षात ठेवा, हा काही क्रॅश डाएट नाही किंवा उपाशी राहणे नाही आणि जेवण स्किप करणे तर अजिबात नाही. चला तर मग पहिला नियम, क्रॅश डाएट करू नका. बऱ्याच लोकांना वाटते, की मी खूप कमी खाईन किंवा रात्रीचं जेवण बंद करेन आणि पटकन वजन कमी. पण डायबिटीजमध्ये क्रॅश डाएटिंग केल्याने मेटाबॉलिझम स्लो होतो. साखर वर खाली होते, कमजोरी येते आणि नंतर जास्त भूक लागते आणि जास्त खाल्लं जातं. तर जेव्हा आपण अचानक खूप कमी खातो, तर शरीर सर्व्हायव्हल मोडमध्ये जातं आणि फॅट जपून ठेवतो आणि मग वजन कमी होणं अजून कठीण. म्हणून लक्षात ठेवा, हळूहळू आणि टिकाऊ वजन कमी करायचं. फक्त पटकन नाही. फक्त 5 ते 7% वजन कमी केलं तरी साखरेवर चांगला फरक पडतो. आता दुसरं गोष्ट म्हणजे बॅलन्स्ड प्लेट पद्धत. म्हणजे हा सर्वात महत्वाचा भाग, की आपण कॅलरी मोजण्यापेक्षा सोपी पद्धत वापरू. ही एक बॅलन्स्ड प्लेट रूल वापरू. आता तुमचं ताट हे 3 भागात विभागलं. अर्ध ताट असलं पाहिजे भाज्या. उदाहरणार्थ पालक, मेथी, दोडका, तोंडली, कोबी, भेंडी, गाजर, काकडी, टोमॅटो. ह्यात भाज्या का महत्वाच्या? तर त्यात काय असतं, फायबर जास्त असतं आणि कॅलरी कमी असते. ह्याच्याने काय होतं, तर साखर हळू वाढते आणि पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं. तर जास्त फायबर म्हणजे साखर हळू वाढणे आणि इन्सुलिन चांगलं काम करतं. दुसरी गोष्ट म्हणजे आता राहिलेला 1/4 1/4 ऑफ द प्लेट ही प्रोटीन असलं पाहिजे. तर वजन कमी करण्यासाठी प्रोटीन खूप महत्वाचं आहे. उदाहरणार्थ डाळ, कडधान्ये, स्प्राउट्स, पनीर, दही, अंडी, चिकन किंवा मासे. आता यात प्रोटीनचे फायदे काय? तर प्रोटीनने भूक कमी लागते, मसल्स टिकतात आणि मेटाबॉलिझम सुद्धा. तर ह्याने साखर स्थिर राहते आणि फक्त पोळी भात खाल्ला तर साखर पटकन वाढते आणि लवकर भूक लागते. आता राहिलेला 1/4 तर त्यात नियंत्रित कार्बोहायड्रेट साठी 25% ऑफ द प्लेट. म्हणजे कार्बोहायड्रेट पूर्ण बंद करण्याची गरज नाही. पण योग्य पर्याय निवड. जसे की ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, मल्टीग्रेन पोळी, ब्राउन राईस, ओट्स अशा गोष्टी. जो टाळायचा आहे तो म्हणजे जास्त पांढरा भात किंवा मैद्याचे पदार्थ किंवा बेकरीचे पदार्थ, साखरयुक्त पदार्थ. तर हा जो पोर्शन कंट्रोल आहे डाएटमध्ये, तो खूप महत्वाचा आहे. आता यात तिसरी गोष्ट म्हणजे प्रोटीन आणि फायबर हे दोन्ही पण का महत्वाचे आहे? तर डायबिटीजमध्ये मुख्य समस्या म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. आणि जर आपण फक्त कार्ब्स खाल्ले, तर साखर तर पटकन वाढते आणि इन्सुलिन स्पाइक सुद्धा जास्त आणि फॅट स्टोरेज वाढतं. पण जर आपण फायबर प्लस प्रोटीन प्लस नियंत्रित कार्ब्स खाल्ले, तर साखर हळू वाढते आणि इन्सुलिन चांगलं काम करतं आणि चरबी कमी होण्यास मदत होते. क्रेव्हिंग्स कमी होतात. म्हणून बॅलन्स डाएट हे एक्स्ट्रीम डाएट पेक्षा जास्त प्रभावी आहे. आता चौथी गोष्ट म्हणजे जेवणाची वेळ आणि छोटे नियम. पहिली गोष्ट तर नाश्ता स्किप करू नका. 4 ते 5 तासांपेक्षा जास्त गॅप ठेवू नका. शक्य असल्यास लवकर डिनर करा. भरपूर पाणी प्या आणि फळांचा रस, गोड चहा, सॉफ्ट ड्रिंक्स टाळा. हे छोटे बदल सुद्धा खूप मोठा फरक पडतो. आता ज्या सामान्य चुका जे आपण करतो ते म्हणजे की फक्त फळं खाणं किंवा फक्त सूप डाएट किंवा फक्त सॅलेड डाएट आणि झिरो कार्ब एक्स्ट्रीम डाएट किंवा पूर्ण उपाशी राहणं. हे सगळं टिकाऊ नाही. फायनली हेच सांगायचं, की डायबिटीजमध्ये वजन कमी करण्यासाठी बेस्ट डाएट म्हणजे एक संतुलित आहार, जास्त प्रोटीन, जास्त फायबर आणि कंट्रोल्ड कार्ब्स. आयुष्यभर पाळता येईल असा प्लॅन आहे. हे 1 महिन्याचं डाएट नाही. हा लाईफस्टाईल चेंज आहे. हळू वजन कमी झालं, तर साखर नियंत्रणात येते, HbA1c सुधारतो, ऊर्जा वाढते आणि आपलं आरोग्यही चांगलं राहतं. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल, तर नक्कीच शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा
स्ट्रिक्ट डाएटपेक्षा स्मार्ट डाएट जास्त प्रभावी असते. धन्यवाद.